सांगली जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर हटाव कृती समिती ही सर्व पक्षीय संघटना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांनी बनवलेले आहे। ही कशासाठी बनवलेले आहे तर या जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर वीज ग्राहक यांची मीटर व्यवस्थित चालत असताना कुठल्याही त्या मीटरच्या तक्रारी नसताना हे स्मार्ट मीटर हा बळजबरीनं लादण्याचा उद्योग या राज्य सरकारनं केलेला आहे। आणि या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जिथं 500 रुपये बिल येत होतं तिथं 2-2.5 हजार रुपये आलं, 4-4, 5-5 पटीनं जर बिलं सर्वसामान्यांच्या वरती लादून हे जर सरकार लूट करत असेल तर या लुटीचा परिणाम या येत्या काही कालावधीमध्ये सरकारला भोगायला मिळणार आहे। आणि याचा असंतोष या जिल्ह्यातून उफाळून आलेला आहे। आणि 1 सप्टेंबर 2026 रोजी या कार्यकारी वीज वितरण अभियंत्यांच्या कार्यालयावर या गाडगिळ्यांचं जे ऑफिस आहे त्या चौकातून MSEBच्या कार्यालयावर विराट मोर्चा या सांगली जिल्ह्यातल्या वीज ग्राहकांचा निघणार आहे। वीज ग्राहकांच्या हक्कावरती गदा आणून बेकायदेशीररित्या त्यांनी मीटर बसवलेले आहेत, कुठल्याही प्रकारचे पूर्व सूचना दिलेल्या नाहीत, त्यांची संमती घेतलेली नाही आणि ग्राहक संरक्षण कायद्याचं उल्लंघन करून बळजबरीनं जे मीटर बसवणारे अधिकारी आहेत त्यांना घराकडे घालवण्याच्या निमित्तानं हे सुद्धा असे काही मुद्दे आम्ही घेऊन या अधिकाऱ्यांना सबक शिकवली पाहिजे। आणि या मोर्चामध्ये जर संबंधित अधिकाऱ्यांनी जर हे तात्काळ नाही थांबवलं तर पुन्हा हेच कृती समितीचे कार्यकर्ते या राज्य सरकारला जनतेचा उद्रेक दाखवण्यासाठी कायदा हातात घ्यायला सुद्धा मागं पुढे पाहणार नाहीत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि या निमित्ताने मी सांगू इच्छितो की ह्या जनतेचा लढा, या लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।